महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झाली आहे. काँग्रेसचं असंच आहे. काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं. काँग्रेसवर टीका करताय तुम्ही? मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. पण म्हणजे काँग्रेसचे असं तर मग तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करणार आहात का? मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे. हे असं होऊ नये. मग हे समीकरण झालं तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही. आता तर अजून पडली. नाही असं नाही. या निवडणुकीहून फार गणितं लावू नये. बिहारचे गणितं आणि इथले गणितं, बिहारमध्ये प्रचंड जातीयवाद मोठ्या प्रमाणावर आहे. आता तसं काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही. त्यामुळे बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात. काँग्रेसने तळ्यावर यावं एवढंच म्हणणं. त्या निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही. मोठी बातमी आहे. काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे. असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची इच्छा नाही असं दिसते आहे काँग्रेसवर जायची? नाही आमची इच्छा आहे. बिलकुल आमची इच्छा. काँग्रेस, शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्याबरोबर पूर्णपणे महाविकास आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीने जागा वाटप जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जातो. कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे. तो या सगळ्या बोलणीमुळे मिळत नाही आणि त्याचं परिणाम निकालात होत असतात. तुम्ही असं म्हणालात की काँग्रेस जागा जास्त मागतात पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते. मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचं हे पण मी असं बोललो की जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे. आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो. कित्येक ठिकाणी काँग्रेसवर बोलतो. आज आता 14 तारीख आहे, 15 तारीख आहे. काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन, आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं. मला असं वाटतं हे काही योग्य नाहीये. अंबादासजी, परिस्थिती समजून आपण वागलं पाहिजे. हा जो बिहार मधला विजय आहे हा नितीश कुमारांचा नाही आहे, ज्ञानेश कुमारांचा आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने बीजेपीसाठी काम करत आहे त्याच्यावरून जर आपण विश्लेषण करत गेलो राजकीय तर महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. आता वस्तुस्थितीचा जर आपण विचार केला तर विधानसभेच्या निवडणुकीत आपण ज्या जागा प्रतिष्ठेच्या करून घेतल्या, भांडण करून घेतल्या, त्याच्यामध्ये कित्येक ठिकाणी तर तुमचं जमानत जप्त झालेलं आहे, डिपॉझिट गेलेलं आहे आणि त्यातले कित्येक लोक तर बीजेपीमध्ये आणि शिंदे सेनामध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत बोलणं, तुम्ही आमच्यासोबत बोलणं हे टाळून ज्या पद्धतीनं वोट चोरी होत आहे, ज्या पद्धतीनं सरकार चोरलं जात आहे निवडणूक आयोगाच्या मदतीनं, ते आपण थांबवलं पाहिजे. ते थांबून आपण लोकशाही वाचवली पाहिजे आणि ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याच्याकडे जास्त लक्ष द्या अंबादासजी, ही वस्तुस्थिती आहे.